नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामी समर्थांच्या अद्भुत जीवनाची कथा आणि त्यांच्या भक्तांची निष्ठा याबद्दल बोलणार आहोत. या प्रवासात आपल्याला दाखवली जाणारी प्रेरणा आणि त्यांच्या शिक्षणांनी अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. चला तर मग या अद्भुत कहाणीला सुरुवात करूया. आणि श्री स्वामी समर्थ पूजन या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी विश्वाला सन्मार्ग धर्माचे मार्गदर्शन करण्याची उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे स्वामी असलेले ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे दत्तात्रेय म्हणून या भूतलावरती अवतीर्ण झाले. श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांच्या अवतारांचे पहिले प्रसिद्ध सिद्ध पुरुष आहेत. त्यांच्या जीवन प्रवास, त्यांचा अद्भुत चमत्कार, कथा आणि आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे दत्त संप्रदायाचा पाया घातला गेला आणि श्री स्वामी समर्थ रूपात पुन्हा जगात अवतरले. श्री स्वामी समर्थ हेही दत्तात्रेयांचे एक अवतार मानले जातात. श्री स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्या अद्भुत करामतीमुळे आणि भक्तांच्या मनाला दिलेल्या शांतीमुळे फार प्रसिद्ध आहेत. तर त्यांच्या शिकवणींनी आणि त्यांच्या साधनेने अनेक जण आध्यात्मिक शक्तीकडे वाटचाल करतात. दिशाहीन आयुष्य जगणाऱ्या कोट्यावधी स्त्री पुरुषांना जगण्याचं बळ दिलं त्यांच्या या विचारांनी. संस्कृती रक्षणाचं महत्त्व सांगितलं. असंख्य अगणित भाविक भक्तांना दुःख मुक्त केले. खरोखरच अशा अनेक भाविकांना स्वामी समर्थांच्या शिकवण्यामुळे खरोखरच दुःखापासून मुक्ती मिळाली आहे आणि त्यांना जीवनात दिशादर्शनही मिळालं आहे. स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या दैवी प्रतिभेने 150 वर्षापूर्वी या भूमीवर सुरू केलेले मानवजातीच्या उद्धाराचे कार्य आजही अखंडपणे चालू आहे. स्वामी समर्थ महाराजांनी जी कार्य सुरू केली ती आजही लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन, प्रेरणा, उन्नतीचा प्रकाश देत आहेत आणि त्याचा प्रभाव अजूनही टिकून आहे. स्वामी समर्थ महाराजांनी 1878 साली समाधी घेतली. त्यानंतर 19 वर्षांनी 1897 मध्ये कैलासवासी विष्णू बळवंत थोरात म्हणजेच विष्णुबुवा यांना स्वामींची दैवी लीला आणि स्वामी चरित्र सांगणारा श्री स्वामी चरित्र सारामृत हा छोटासा ग्रंथ लिहिला. श्री स्वामी चरित्र सारामृत हे एक खूप महत्त्वाचे ग्रंथ आहे, ज्यामध्ये स्वामी समर्थांच्या अद्भुत लीलांचा आणि त्यांच्या जीवन प्रवासाचा सार सांगितला आहे. ही कथा आजही लाखो भक्तांमध्ये प्रेरणा जागवते आणि स्वामींच्या दैवी कार्याचा प्रकाश पुढे निघत आहे. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण हे केवळ त्या काळापुरते मर्यादित नाही, तर ती आजच्या काळातही आपल्याला समाज, शांती आणि जीवनाचे योग्य दिशेने मार्गदर्शन करते. स्वामी समर्थांची आत्मचरित्र आणि अवतारी जीवन कार्य मर्यादित शब्दात बद्ध करणं किंवा श्रवण करणं ही गोष्ट सहज सोपी नाही. आपण एक शिवधनुष्य घेत आहोत याची त्यांना जाणीव होती. स्वामी समर्थांच्या जीवनाचा आणि त्यांच्या लीलांचं रहस्य अगदी विशाल आहे. ते फक्त शब्दात मोजून सांगणं किंवा अवघडच आहे, कारण ते अगदी अनंत आणि अमूर्त अनुभव आहेत. पहिल्या अध्यायात सर्व देवदेवतांचा, गुरूंना आणि महान संतांना आवाहन केले जाते, जे या ग्रंथाच्या सिद्धीसाठी आणि भगवंताच्या मार्गदर्शनासाठी सहकार्य करतात.
शब्दांची शक्ती देणारी देवी श्री सरस्वती तसेच ब्रह्मा विष्णू महेश यांचाही त्या ठिकाणी आव्हान केला जातो. महाराजांच्या त्या प्रत्यक्ष दर्शनाने भाविक खूपच भावनिक झाले आणि त्यांचे मन अधिक शांती आणि श्रद्धेने भरले. सर्व भक्तांनी त्यांच्या चरणावर माथा घालून बाळपणीचा त्यांच्या प्रति मनात बाळप्पाच्या त्यांच्या प्रति मनात असलेला अपार प्रेम आणि श्रद्धा व्यक्त केली. आपण स्वामी सेवेची इच्छा झाली. स्वामींच्या सेवेकरी यात सोळाप्पा आणि सुंदराबाई ही मंडळी जुनी जाणती होती. शंकर, वसंत आणि इतर अनेक भक्त जसे की सोळाप्पा आणि सुंदराबाई हे स्वामींच्या सेवेला जुनी ओळख असलेली मंडळी होती. त्यांनी हृदयपूर्वक सेवा केली आणि स्वामींना आपल्या आयुष्यातील गुरु मानून ते त्यांच्या पायाशी सदैव निष्ठेने लागून राहिले. स्वामींच्या कृपेने त्यांना गंभीर आजारातून मोकळा मार्ग मिळाला आणि त्यांना पुन्हा निरोगी आयुष्य मिळाले. त्यांच्या दर्शनासाठी येणारे भाविक भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच होती. भेटी दरम्यान भक्तजन स्वामींकडे फळे, फुले, पैसे ठेवत असत. मुख्य सेवेकरी म्हणून सुंदराबाई त्या वस्तू आणि द्रव्य ओळवून नेत आणि त्यामुळे ज्येष्ठ सेवा चोळपणाला कमी पैसे मिळू लागले. सेवेक कार्यामध्ये बाळप्पाचा समावेश झाल्यामुळे चोळप्पा आणि जावई श्रीपाद भट अस्वस्थ झाले. बाळप्पांना महाराजांपासून दूर करण्यासाठी त्या प्रकारे प्रयत्न करू लागले. सर्व प्रकारे प्रयत्न करून सुद्धा बाळप्पा आणि श्रीपाद भट्ट यांना महाराजांच्या सेवेतून दूर करण्याचा प्रयत्न झाला, असाही महाकथा सांगितली जाते. स्वामी सेवेसाठी अक्कलकोटी राहिलेल्या बाळप्पा त्यांच्या बोलण्याने व्यथित झाले. बाळप्पांना कुलदेवतेच्या दर्शनाची आस लागली आहे, तरी त्यांना जाऊ द्यावे असे एकदा श्रीपाद भट्टांनी महाराजांना खोटेच सांगितले. श्रीपाद भट्ट यांनी महाराजांना खोटं सांगितलं की बाळप्पांना कुलदेवतेचे दर्शन घ्यायचं आहे, त्यामुळे ते स्वामींच्या सेवेतून जातात अशी विनंती केली. दर्शनानंतर बाळप्पा तिथेच थांबला आणि त्यानंतर कुटुंबातून बाहेर काढण्याचा श्रीपाद भक्तांचा कट स्वामींनी अंतर्मनाने हाणून पाडला. त्या घटनाने स्वामींनी त्यांचा अंतर्मन बदलून श्रीपाद भट्टांना हे सारं खोटं आहे याची जाणीव करून दिली आणि त्यांना माफ केलं. अंतर देणार नाही याची चोळप्पा आणि श्रीपाद भक्तांना खात्री पटली. स्वामी कधी अंतर देणार नाही. त्यानंतर स्वामींच्या या स्पष्ट संदेशानंतर बाळप्पा आणि श्रीपाद भट्ट यांना खात्री झाली की त्यांच्यातील अंतर आता दूर होणार नाही. या शब्दातून स्वामींनी भक्तांच्या नात्याचं, त्यांच्या अंतर्भावाचं आणि दयाचं खूप सूक्ष्म दर्शन दिलं आणि 8व्या अध्यायाचा पूर्ण समारोप तिथेच झाला. जर तुम्हाला या कथा आवडल्या असतील तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आणि तुम्ही ही कथा तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि जर तुमच्याकडे काही कथा असतील तर पाठवा. आपण सर्वजण एकत्रितपणे या मार्गावर चालत राहू आणि स्वामींच्या कृपेने यशस्वी होऊ. श्री स्वामी समर्थ.